परमेश्वराची स्तुती असो. सध्या आपण एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावर बोलत आहोत आणि तो म्हणजे समृद्धी, आर्थिक समृद्धी. सध्या संपूर्ण जग आणि सर्वजण आणि आपण सर्व या आर्थिक मंदीला, आर्थिक बिकट परिस्थितीला तोंड देत असताना देवाच्या वचनात आर्थिक समृद्धीबद्दल काय सांगितलेलं आहे हे जाणून घेणं सध्या अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण जर ह्याबाबत जर शास्त्रात उत्तर नाही तर आपण सध्याच्या परिस्थितीत अपयशी ठरू शकतो. पण देवाची स्तुती असो की प्रत्येक परिस्थितीत, प्रत्येक प्रश्नावर त्याच्या वचनात उत्तर आहे. तर आजचा आपला विषय आहे समृद्ध आत्मा आणि ह्या संदेश मालिकेचं नाव आहे समृद्धीची मूलभूत तत्व. आणि आजचा विषय आहे समृद्ध आत्मा. शास्त्रभाग आहे योहानाचे तिसरे पत्र आणि याच्या पहिल्या वचनापासून आपण वाचूया. योहान लिहितो, ज्यावर मी खरोखर प्रीती करतो तो प्रिय गायस याला, वडील याचकडून. म्हणजे गायस नावाचा जो व्यक्ती होता, जो त्याचा बंधू होता, त्याला योहान हे पत्र लिहित आहे. आणि हे जर शास्त्रात जोडलेलं आहे याचा अर्थ परमेश्वर देव आपल्याशी बोलत आहे आणि हे देवाचं वचन आहे. तो म्हणतो तिसऱ्या वचनामध्ये, कारण तू सत्याने बोलतोस अशी तुझ्या सत्याविषयी बंधुजनांनी येऊन साक्ष दिली. आता हे पत्र लिहिण्याचं काय कारण, ह्या पत्रामध्ये तो काय सांगतो ते आहे. तो म्हणतो की तू सत्याने चालतोस आणि तुझ्या सत्याविषयी बंधुजनांनी येऊन साक्ष दिली, यावरून मला अत्यंत आनंद झाला. चौथं वचन, माझी मुलं सत्यात चालतात हे ऐकल्याने मला आनंद होतो, तितका दुसरा कशानेही होत नाही. तर वारंवार ह्या वाक्यामध्ये, ह्या पत्रामध्ये सत्य हा शब्द आपल्याला आढळतो. म्हणजे सत्यात हा गायस बंधू चालत आहे, सत्य गाजवीत आहे, म्हणून योहानाला आनंद होतो. म्हणजे ह्या पत्रामध्ये देखील सत्य आहे. आणि कोणत्या सत्याबद्दल तो बोलतोय, कोणत्या सत्यात हा गायस चालत होता, कोणत्या सत्याबद्दल योहानाला आनंद होता हे दुसऱ्या वचनात सांगितलेलं आहे. दुसरं वचन असं आहे, प्रिय बंधू, जसा तुझा आत्मा सुस्थितीत आहे तसे तुला सर्व गोष्टी सुस्थिती व आरोग्य असावे अशी मी प्रार्थना करतो. आता सत्याविषयी योहान लिहित आहे आणि हे पत्र, देवाचं वचन हे सत्य आहे आणि दुसरं वचन ते सत्य आहे. म्हणजे परमेश्वर देव योहानाच्या द्वारे केवळ गायसशी त्या काळात नव्हे तर ह्या काळात आज तुमच्या आणि माझ्याशी बोलत आहे. आणि ज्या सत्याविषयी तो बोलतो ते हे की जसा तुझा आत्मा सुस्थितीत आहे. आणि ही समृद्धीची एक गुरु किल्ली आहे. हे एक महत्त्वाचं रहस्य किंवा सत्य आहे की आत्मिक सुस्थिती, आर्थिक समृद्धी, शारीरिक आरोग्य, इतर आशीर्वादासाठी आत्मिक समृद्धी किंवा आत्मिक सुस्थिती ही महत्त्वाची आहे. आणि म्हणून तो म्हणतो की जसा तुझा आत्मा सुस्थितीत आहे. पुष्कळ लोकांना असं वाटतं की आत्मिक जीवनाचा आणि आर्थिक जीवनाचा काही संबंध नाही, किंवा आपलं आर्थिक जीवन, शारीरिक आरोग्य हे आत्मिक स्वास्थ्यावर अवलंबून नाही. पण ह्या ठिकाणी योहान हे स्पष्ट करतो आणि हे सत्य आहे की ज्या प्रमाणात आपली आत्मिक वाढ होते त्याच प्रमाणात इतर क्षेत्रातही आपली वाढ होत असते. म्हणजे जर आत्म्याने वाढ झाली नाही, आत्म्याची वाढ झाली नाही तर शारीरिक किंवा आर्थिक बाबतीतही आपण वाढू शकणार नाही. म्हणजे समृद्धी हे केवळ देणं नव्हे, देण्याच्या पलीकडे आहे. आणि यासाठी आपण आपले विचार किंवा आपली जी मेंटॅलिटी आहे, मानसिकता,
ही बदलणं गरजेचं आहे. आणि ती मानसिकता कोणती? की आपली खात्री नाही की देवाची इच्छा आहे की आपण सर्व बाबतीत समृद्ध असावं. आपण म्हणतो जर देवाची इच्छा असली तर ते होईल. म्हणजे देवाची इच्छा आहे याची आपल्याला त्याच्या वचनावरून खात्री झाली पाहिजे. आणि दुसऱ्या वचनात तेच सांगितलेलं आहे की जी गायसविषयी यहोवाची इच्छा होती तीच देवाची आज तुमच्या आणि माझ्याबद्दल आहे. की जसा आपला आत्मा सुस्थितीत आहे, आत्मिक समृद्धी आहे, त्याच प्रमाणात आपल्याला सर्व बाबतीत समृद्धी असावी आणि आरोग्य असावे, ही देवाची इच्छा आहे. आता ह्या सत्यावर तुमचा विश्वास आहे का? जर देवाचं वचन सत्य आहे, शास्त्र सत्य आहे, आणि हे जर देवाचं वचन आहे तर हे सुद्धा आज आपल्यासाठी लागू आहे असं तुम्हाला वाटतं का? अशी तुमची खात्री आहे का? बघा, खात्री होणं म्हणजे आपला जीवनाकडे, देवाकडे, शास्त्राकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलणं. आणि जोपर्यंत दृष्टिकोन बदलत नाही, जोपर्यंत ती मानसिकता बदलत नाही, जोपर्यंत आपले विचार बदलत नाही, तोपर्यंत ह्या गोष्टींचा अनुभव आपल्याला येऊ शकत नाही. शास्त्र सांगतं की तारण ही झालेली गोष्ट आहे. तारण हे देवाने 2000 वर्षापूर्वी प्रभू येशू ख्रिस्ताच्या मरण आणि पुनरुत्थानाच्या द्वारे सर्व मानवजातीसाठी उपलब्ध करून ठेवलेलं आहे. ही घडलेली घटना आहे. आणि त्या वधस्तंभावर त्याने आपले रोग वाहिले, आपले शाप वाहिले, आपले पाप वाहिले. हा भूतकाळ आहे, हे झालेलं आहे. आणि जे झालेलं आहे ते जर आपण समजून त्याच्यावर विश्वास ठेवला तर आपल्याला त्याचा उपभोग घेता येतो. आता कोरिन्थीकरास दुसरे पत्र याचा 8वा अध्याय आणि 9वं वचन. तर बघा, मानसिकता, आपले विचार हे बदलणं गरजेचं आहे. बरेच लोकांना असं वाटतं की देवाने काहीतरी केलं पाहिजे, देव काहीतरी का करत नाही. पण आनंदाची गोष्ट ही की देवाने जे करायला पाहिजे ते अगोदरच करून ठेवलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. ही आनंदाची बातमी आहे की देवाने आपल्यासाठी पापांची क्षमा, शारीरिक आरोग्य, आर्थिक समृद्धी, सर्व आशीर्वाद अगोदरच प्रभू येशूच्या द्वारे उपलब्ध करून ठेवलेले आहेत. करायचं काही नाही आहे. देवाच्या साईडने ते सर्व झालेलं आहे. आता आपल्याच साईडने आपण ते समजून घ्यायचं की देवाने काय केलेलं आहे, ते समजून घेणं आणि त्याच्यावर विश्वास ठेवणं हे आपलं काम आहे. पण बरेच वेळेस आपल्याला वाटतं की देवाने काही केलं नाही, तो काहीतरी का करत नाही. आणि याच्यासाठी शास्त्राभ्यास किंवा वचनाचं ज्ञान हे महत्त्वाचं आहे. आता कोरिन्थीकरास दुसरे पत्र याचा 8वा अध्याय आणि याचं 9वं वचन बघा. पाऊल लिहितो, आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा तुम्हाला माहीत आहे. काय माहीत आहे? कृपा. कृपा म्हणजे मर्जी. म्हणजे सर्व आशीर्वाद जे काही देवापासून आपल्याला मिळतं हे त्याच्या कृपेमुळे मिळतं. तुम्ही आणि मी देवासाठी काय करतो, आपण कोण आहोत, काय केलं म्हणून नाही. ही पहिली गोष्ट. जर तुम्हाला प्रार्थनेचं उत्तर मिळत नसेल, जर तुम्हाला शंका वाटत असेल, तर हे पहिली गोष्ट ही समजून घ्या की तारण कृपेने आहे, पापांची क्षमा कृपेने आहे, आणि इतर सर्व आशीर्वाद, आरोग्य, समृद्धी वगैरे हे सर्व आशीर्वाद देखील कृपेनेच आहेत. म्हणून तो म्हणतो की प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा तुम्हाला माहीत आहे. तो धनवान असता तुम्हाकरिता दारिद्र्य झाला. कोणाकरिता तो दारिद्र्य झाला? तुम्हाकरिता, म्हणजे आपल्याकरिता. आणि कशासाठी? यासाठी की त्याच्या दारिद्र्याने तुम्ही धनवान व्हावे. कोणी धनवान व्हावे ही देवाची इच्छा आहे. त्याच्या दारिद्र्याने तो दारिद्र्य झाला म्हणून आपण दारिद्र्य राहावे, गरिबीत राहावे असं शास्त्र सांगतं का? नाही. पण आपली मानसिकता तशी झालेली आहे, आपले विचार, धार्मिक विचार तसे झालेले की गरिबी म्हणजे धार्मिकता, आपण साधं राहायला पाहिजे, श्रीमंत लोक यांचा देव द्वेष करतो वगैरे, हे असे चुकीचे विचार आपल्या मनात आहेत.
आणि ही मानसिकता, हे विचार जसंजसं आपल्याला शास्त्रातलं सत्य कळायला लागतं तसे तसे बदलायला लागतात. आणि जसे जसे विचार बदलून देवाच्या वचनाप्रमाणे, देवाच्या विचाराप्रमाणे व्हायला लागतात, तसं तसं आपल्याला देवाच्या वचनात लिहिलेल्या गोष्टींचा आपल्याला अनुभव यायला लागतो. तर तो म्हणतो 9व्या वचनात की प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा तुम्हाला माहीत आहे की तो धनवान असता आपल्यासाठी दारिद्र्य झाला, तुम्हासाठी दारिद्र्य, यासाठी की त्याच्या दारिद्र्याने आपण धनवान व्हावे. म्हणजे धनवान व्हावं हे पाप आहे का? धनवान व्हावं ही देवाची इच्छा आहे का? कुठं लिहिलेलं आहे? नाही, देवाची इच्छा असली तर ते होईल. देवाची इच्छा आहे का? हो. प्रभू येशू ख्रिस्त देवाची इच्छा प्रगट करायला जगात आले. देवाचं वचनात देवाची इच्छा प्रगट केलेली आहे. आणि म्हणून देवाची इच्छा जाणून घ्यायची असेल तर देवाचं वचन आपण वाचलं पाहिजे, त्याचा अभ्यास केला पाहिजे. आता जसं शास्त्र सांगतं की आपलं तारण झालेलं आहे, पापांची क्षमा झालेली आहे, असा जसा आपण विश्वास ठेवतो, तसं शास्त्र सांगतं की ते प्रभू येशूने आपले पापच नव्हे तर आपले रोग देखील वाहिलेत. पण बऱ्याच जणांना हे खरं वाटत नाही आहे. त्यांना वाटतं की जेव्हा आपण आपल्याला जेव्हा बरं वाटेल, जेव्हा आपण बरे होऊ, त्यावेळेस देव आपल्याला बरं करतो. पण बरं वाटण्यापूर्वी, बरं होण्यापूर्वी प्रभू येशू ख्रिस्ताने आपले रोग, हा आजार जो काही असेल तो प्रभू येशू ख्रिस्ताने त्या वधस्तंभावर वाहिलेला आहे. त्याने माझा आजार वाहिलेला आहे. हा विश्वास जेव्हा आपण धरतो त्यावेळेस आपल्याला आरोग्याचा अनुभव येतो. म्हणजे बघा, आरोग्य केवळ प्रार्थनेनेच येतं असं नाही आहे, लक्षात घ्या. आजकाल हे फॅड झालेलं आहे. आजकाल लोकांना एकच पद्धत माहीत आहे की प्रार्थना करा, प्रार्थनेने होतं. परंतु वचनाचे सत्य समजल्याने सुद्धा होतं. ज्यावेळेस आपल्याला वचनाचं सत्य प्रगट होतं, समजतं, ते आपण स्वीकारतो, त्यावेळेस कोणीही प्रार्थना न करता, आपणही प्रार्थना न करता देखील आपण बरे होऊ शकतो. हा एक मार्ग आहे. तर पापाची क्षमा झालेली आहे असा तुमचा विश्वास आहे का? मग त्याच वेळेस त्याने तुमचे रोग देखील वाहिलेले आहे असा तुमचा विश्वास आहे का? त्याच वेळेस शास्त्र सांगतं की त्याने तो आमच्यासाठी शापग्रस्त झाला, गलती करास पत्र 3:13 आणि 14. आणि त्या शापामध्ये दारिद्र्य हा शाप आहे, जुन्या करारात सांगितलेला आहे, अनुवादाच्या पुस्तकात. दारिद्र्य हा शाप त्याने वाहिला इतर शापाबरोबर. मग जसं तुमच्या पापांची त्याने क्षमा केली, तसे तुमचे रोग वाहिले, असा जेव्हा तुम्ही विश्वास धराल तेव्हा तुम्हाला रोगमुक्ती होईल. पापांची क्षमा केली असा विश्वास धराल तेव्हा तुमच्या पापांची क्षमा होऊन तुम्हाला तारणाचा अनुभव येईल. दारिद्र्य तुमचं वाहिलं, दारिद्र्यातून मुक्त केलं असा जेव्हा विश्वास ठेवाल त्यावेळेस तुम्ही समृद्धीत यायला लागाल. त्यावेळेस तुम्हाला आर्थिक समृद्धीचा अनुभव यायला लागेल. आणि म्हणून मी म्हणतो की समृद्धीसाठी केवळ दशांश अर्पण देणंच हा एकच भाग नाही आहे, तर प्रभू येशूने काय केलं त्याच्यावर विश्वास ठेवणं हे आहे. आणि विश्वासाने, आणि हा विश्वास असला तरच आपण दशांशाने अर्पणे देऊ, नाही तर कशाला देणार? आणि म्हणून काही लोक देत नाही की आम्ही का बरं 10वा भाग देवाला द्यायचा, का बरं देवाला द्यायचं? आणि म्हणून हे का बरं, हे केव्हा दूर होतं? ज्यावेळेस आपल्याला कळतं की प्रभू येशूने दारिद्र्याच्या शापापासून मुक्त केलेला आहे. मग जेव्हा त्या शापातून मुक्त होतो, हा आपला विश्वास होतो, आणि त्यावेळेस आपण देवाचा आदर प्रथम फळाने देण्याने करू लागतो, आणि मग आपण समृद्धीत चालतो. तर बघा, काही वेळेस आपल्याला आपल्या भावना आड येतात. काही वेळेस आपल्याला असं वाटतं की आपण म्हणतो की मला नाही वाटत माझ्या पापांची क्षमा झालेली, मला नाही वाटत देवाने मला बरं केलेलं आहे. म्हणजे वाटण्यावर किंवा भावण्यावर आपण जातो की मला नाही वाटत की दारिद्र्याचा शाप देवाने वाहिला आणि समृद्धी ही देवाची इच्छा आहे. म्हणजे जरी वचन सांगतं, जरी शास्त्रात लिहिलेलं आहे, जरी आपण ऐकलं, वाचलं, तरी काही वेळेस आपल्याला हे असं वाटतं, म्हणजे भावना आड येतात. आणि
हा देखील मोठा अडथळा समृद्धी येण्यामागे किंवा कोणतंही आरोग्य किंवा तारण किंवा कोणते आशीर्वाद प्रार्थनेचे उत्तरं मिळण्यामागे असतं. की वाटणं, काही लोक बरेच वेळा त्यांना कसं वाटतं याच्यावर चालतात. आता नेहमीच तारण झालेलं आहे असं वाटणं गरजेचं नाही आहे. जरी वाटत नसलं तरी जर झालेलं आहे तर झालेलं आहे. जरी वाटत नसलं की त्याने माझे रोग वाहिले, मला आरोग्य दिलं, तरी हे सत्य आहे. कारण आपला विश्वास आपल्या वाटण्यावर नाही, भावनावर नाही, तर देवाच्या वचनावर पाहिजे. बरेच वेळेस आपला विश्वास असतो पण तो चुकीच्या ठिकाणी असतो. आपल्याला काय वाटतं त्याच्यावर असतं, लोक काय म्हणतात त्याच्यावर असतं. पण तोच विश्वास देवाच्या वचनावर पाहिजे की देवाचं वचन काय सांगतं. कारण देवाचं वचन सत्य आहे. मग आपल्याला वाटो अगर न वाटो, तुम्हाला वाटो अगर न वाटो. तर समृद्धीसाठी पहिली गोष्ट ही तुम्ही समजली पाहिजे, ह्याची तुमची खात्री झाली पाहिजे की समृद्ध व्हावं ही देवाची इच्छा आहे. दारिद्र्य हा शाप आहे, आशीर्वाद नाही. आणि आपल्याला प्रभू येशूने त्या शापातून मुक्त केलेलं आहे. समृद्ध धनवान व्हावं ही देवाची इच्छा आहे. जशी आत्मिक समृद्धी, आत्मिक वाढ, तशी आरोग्यात आणि सर्व गोष्टीत समृद्धी असावी ही देवाची इच्छा आहे. आणि हे त्याने रायटिंगमध्ये लेखी दुसऱ्या वचनात सांगितलेलं आहे, योहानाच्या 3 पत्राच्या. म्हणून वाटणं हे गरजेचं नाही. जर शास्त्र सांगतं तर ते आपण विश्वासाने कबूल केलं पाहिजे आणि आभार मानले पाहिजे, तो विश्वास ठेवला पाहिजे. कारण कसं होतं, जर तू आपल्या अंतःकरणात विश्वास धरशील आणि मुखाने कबुली देशील, मुखाने कबूल कर, प्रभू येशू माझा तारणार, त्याने माझी पापांची क्षमा केलेली आहे. तसं ज्यावेळेस आपण विश्वास धरतो की त्याने माझे रोग वाहिले, मला आरोग्य दिलेलं आहे, ह्याची पण मुखाने कबुली, तेव्हा आपण आरोग्यात चालतो. ज्यावेळेस आपण विश्वास धरतो की त्याने दारिद्र्याचा शाप वाहिला आणि समृद्धी दिली, हे आपण जेव्हा कबूल करतो त्यावेळेस तो आपल्याला समृद्धी देत असतो. आणि म्हणून जसं तारणासाठी आपण विश्वास धरतो, तसाच आरोग्यासाठी आणि तसाच आर्थिक समृद्धीसाठी देखील आपण धरला पाहिजे. कारण तारण म्हणजे केवळ पापांची क्षमाच नव्हे, तर शारीरिक आरोग्य, आर्थिक समृद्धी हे आहे. आता नीतिसूत्रेचं पुस्तक याचा 11वा अध्याय बघा. नीतिसूत्रे 11. नीतिसूत्रे याचा 11वा अध्याय आणि याचं 24वं वचन या ठिकाणी काय लिहिले आपण बघू. नीतिसूत्रे 11 आणि वचन 24. इथं असं म्हटलेलं आहे, एक इसम व्यय करतो तरी त्याची वृद्धीच होते. म्हणजे किंवा एक इसम खर्च करतो तरी त्याची वृद्धीच होत जाते, वाढच होते. एक वाजवीपेक्षा फाजील काटकसर करतो तरी तो भिकेस लागतो. म्हणजे गरजेपेक्षा जास्त काटकसर, कंजूसपणा, वाजवीपेक्षा जो फाजील काटकसर, म्हणजे बघा शास्त्रसुद्धा सांगतं की फाजील काटकसर करणे, कंजूसपणा करणं हे चुकीचं आहे. जो वाजवीपेक्षा फाजील काटकसर करतो तरी तो भिकेस लागतो. तो बचत करतो, काटकसर करतो तरी तो गरीब होतो. आणि एक जण खर्च करत जातो तरी तो समृद्ध होतो. किती विशेषण आहे, हे शास्त्राचं तत्व आहे. आणि म्हणून प्रभू येशूने सांगितलं की द्या म्हणजे तुम्हाला दिले जाईल. पण वाजवीपेक्षा जास्त काटकसर, कंजूसपणा केला तर आपल्याला वाटतं की आपण बचत करू आणि आपले प्रॉब्लेम सोडवू. परंतु तसं होत नाही. शास्त्र सांगतं देवाचं ते देवाला दिल्याने, गोरगरिबांना दानधर्म केल्याने, अर्पणे दिल्याने, एकमेकांना सहकार्य केल्याने, देण्याने तो आपल्याला देत असतो. द्या म्हणजे तुम्हाला दिले जाईल. आणि दिल्याने आपल्याला कमी होत नाही. कारण वचन असं आहे
की एक इसम देतो किंवा व्यय करतो किंवा खर्च करतो तरी त्याची वृद्धीच होते. हा स्वर्गाच्या राज्याचा नियम आहे, जगाचा नाही. स्वर्गाच्या राज्याचा नियम असा आहे की दिल्याने कमी पडत नाही, उलट वाढतं. आणि जगाचा नियम असा आहे की आपण बचत केली की आपलं वाढतं. आणि म्हणून हा फरक आपल्याला कळला पाहिजे देवाच्या वचनातला. प्रेषितांची कृत्याच्या 5व्या अध्यायामध्ये एक घटना आहे पहिल्या शतकातल्या मंडळीची. प्रेषितांची कृत्याचा 5वा अध्याय. आणि ही एक दुःखद घटना आहे, परंतु तिच्यावरून आज मंडळीला, आपल्या प्रत्येकाला काही गोष्टी शिकण्यासारख्या महत्त्वाच्या आहेत. आणि ती घटना अशी की पहिल्या मंडळीमध्ये हनन्या आणि सफीरा नावाचे एक पती पत्नी होते. आणि त्यांचं एक शेत होतं. आणि त्यांनी ते एक दिवशी विकण्याचं ठरवलं. आणि त्याचा भाग देवाच्या मंडळीला, पेत्राला, शिष्यांना देण्याचा त्यांनी निश्चय केला. 5वा अध्याय प्रेषितांची कृत्याचं पहिलं वचन. कोणी हनन्या नावाचा एक इसम व त्याची बायको सफीरा यांनी आपली मालमत्ता विकली. मग त्याने किमतीतून काही भाग बायकोच्या संमतीने मागे ठेवला व काही भाग आणून प्रेषितांच्या चरणी ठेवला. त्यांना कोणी सांगितलं नव्हतं, ती त्यांचीच प्रॉपर्टी, जमीन होती. त्यांना कोणी मागितलं नव्हतं, चर्चने किंवा प्रेषितांनी. त्यांनी काही भाग मागे ठेवला आणि काही भाग आणून प्रेषितांच्या चरणी ठेवला. तेव्हा पेत्र म्हणाला, हनन्या, तू पवित्र आत्म्याबरोबर लबाडी करावी व जमिनीच्या किमतीतून काही ठेवून घ्यावे म्हणून सैतानाने तुझे मन का भरविले आहे? ती होती तोवर तुझी स्वतःची व विकल्यावर तुझ्या स्वाधीन नव्हती काय? हे करण्याचे आपल्या मनात तू का आणले? तू मनुष्याशी नाही तर देवाशी लबाडी केली. कारण ज्यावेळेस त्याने ही रक्कम प्रेषितांकडे आणली, चर्चमध्ये आणली आणि विचारलं की एवढ्यालाच ती जमीन विकली का? आणि त्याने हो असं सांगितलं. पण त्याच्यातली काही रक्कम बाजूला ठेवलेली होती. आता एवढी रक्कम चर्चला द्यावी असं पेत्राने किंवा कोणी सांगितलेलं नव्हतं, पण यांनी ठरवलेलं होतं. आणि यांनीच त्याच्यातली रक्कम मागे काढून ठेवलेली होती. आणि म्हणून पेत्र म्हणतो की तू ही लबाडी का केलीस? सैतानाने तुझे मन भरविलेले आहे. तू मनुष्याशी नाही तर देवाशी लबाडी केलेली आहे. कशा प्रकारे? सर्व देवाला द्यायचं असं ठरवलं, परंतु त्याच्यातला काही भाग मागं ठेवला. आणि जेव्हा विचारलं तेव्हा सांगितलं की हो, एवढ्यालाच ती जागा विकलेली आहे. आणि मग काय झालं बघा. हे शब्द ऐकून हनन्याने खाली पडून प्राण सोडला आणि हे ऐकणाऱ्या सर्वांना मोठे भय प्राप्त झाले. त्याच वेळेस तो मरण पावला. पुढं जर आपण वाचलं तर त्याची बायको आली, तिलाही पेत्राने विचारलं. मग असे झाले की सुमारे प्रहराच्या अंतराने त्याची बायको आत आली. वचन 7. तेव्हा झालेले वर्तमान तिला समजले नव्हते. पेत्र तिला म्हणाला, मला सांग, एवढ्याला तुम्ही जमीन विकली काय? तिने उत्तर केले, होय, एवढ्यालाच. बघा, कारण दोघांनी ठरवलं होतं. ती पण खोटं बोलली. पेत्र तिला म्हणाला, प्रभूच्या आत्म्याची परीक्षा पाहण्यास तुम्ही एकोपा का केला? पहा, ज्यांनी तुझ्या नवऱ्याला पुरले त्यांचे पाय दाराशीच आहेत, ते तुलाही उचलून बाहेर नेतील. तेव्हा लागलेच तिने त्याच्या पायाजवळ पडून प्राण सोडला. आणि तरुणांनी आत येऊन तिला मेलेले पाहून तिला बाहेर नेऊन तिच्या नवऱ्याजवळ पुरले. या ठिकाणी यांचं पाप, यांची चूक काय झालेली आहे की त्यांनी स्वतःकरिता मागे ठेवलं. एक खर्च करतो, व्यय करतो तरी त्याची वाढ होते. एक वाजवीपेक्षा जास्त काटकसर करतो आणि तरी तो भिकेस लागतो. म्हणजे मागं ठेवणं हे देखील पाप आहे, चुकीचं आहे. आणि त्याच्यामुळे देखील समृद्धीला अडथळा येत असतो.
आज विचार करा की जे देवाचं ते देवाला तुम्ही देत आहात का? सर्व काही देवाचं आहे, आपण देवाचे आहोत, हे जग त्याचं आहे, आपल्या जवळ जे आहे ते त्याचं आहे. कला, कौशल्य, ज्ञान, बुद्धी, शिक्षण, ह्याच्यामुळे जी नोकरी, बिझनेस आहे, हे सुद्धा त्याने दिलेले आहे. आणि म्हणून देवाला देणं म्हणजे आपलं ते देणं नाही, की जे देवाने आपल्याला दिलेलं आहे त्याचाच भाग, त्याच्यातूनच त्याला देणं आहे. कारण तुम्ही त्याचे आहात, तुमच्या जवळ जे आहे ते त्याचं आहे, तुमच्या मुखातील श्वास त्याचा आहे, त्याच्या हातात आहे. दुसरी गोष्ट, तिसरी गोष्ट जी आपल्याला समृद्धीला अडखळण ठरते ती ही. पहिली गोष्ट ही की आपण हे समजलं पाहिजे की देवाची इच्छा आहे आर्थिक समृद्धी. तिसऱ्या योहानाचे पत्र याचा दुसरं वचन. कारण 2 कोरिंथ 8:9 प्रमाणे प्रभू येशू ख्रिस्ताने तो आपल्यासाठी दारिद्र्य झाला, धनवान असता दारिद्र्य झाला, यासाठी की त्याच्या दारिद्र्याने आपण धनवान व्हावे. दारिद्र्य शाप आहे हे नियमशास्त्रात सांगितलेलं आहे. आणि त्या शापातून त्याने आपल्याला मुक्त केलेला आहे, करील नाही तर केलेला आहे. हा विश्वास धरल्यावर आपण मुक्त झाल्याचा आपल्याला अनुभव येतो. बरेच लोकांना वाटतं की झाल्यावर आपण विश्वास ठेवायचा, आणि होतच नाही. ते प्रार्थना करत आहे, उपवास धरीत आहेत, वेगवेगळ्या मिटिंगला जात आहेत. कारण ते केव्हा होईल? जेव्हा तुम्ही विश्वास धराल तेव्हा. झाल्यावर कोणी विश्वास ठेवू शकतं, पण विश्वास अगोदर ठेवायचा असतो की ही फॅक्ट आहे, ही वस्तुस्थिती आहे की प्रभू येशूने जसे आपले पाप वाहिले तसे आपला दारिद्र्याचा शाप देखील वाहिलेला आहे, तसे आपले रोग देखील वाहिलेले आहे. हा विश्वास आपल्याला त्याचा अनुभव देतो, आरोग्याचा म्हणा किंवा समृद्धीचा म्हणा. आता फिलिप्पीकरास 2 आणि वचन 14. फिलिप्पी 2 आणि 14 मध्ये फिलिप्पीकरांना लिहिताना पाऊल काय लिहितो बघा. जे काही तुम्ही कराल ते कुरकुर व वादविवाद न करिता करा, यासाठी की ह्या कुटील व विपरीत पिढीत तुम्ही निर्दोष व साळसूळ अशी देवाची इच्छा देवाची निष्कलंक प्रजा असे व्हावे. तिच्यात तुम्ही जीवनाचे वचन पुढे करून दाखवताना ज्योतीसारखे जगात दिसत आहात. तो म्हणतो 14व्या वचनात, जे काही तुम्ही कराल ते कुरकुर व वादविवाद न करता करा. कुरकुर, इस्रायलाने अरण्यात कुरकुर केली आणि ते मरण पावले. तिसरी महत्त्वाची गोष्ट की आपण कुरकुर करतोय का? महागाई वाढलेली आहे, काय होईल माहीत नाही, पुढं काय होईल सांगता येत नाही. हे विश्वासाचे शब्द नाहीत, विश्वासाची भाषा नाही. माणसाच्या जे अंतःकरणात आहे, मनात आहे, ते आपण शब्दावाटे बोलत असतो. जर विश्वास असेल तर विश्वास बाहेर येईल तोंडातून, संशय असेल तर संशय बाहेर येईल, अविश्वास असेल तर अविश्वास. तर समृद्धीसाठी ही एक गोष्ट गरजेची आहे की कुरकुर व वादविवाद न करणे. नेहमी कुरकुर, नेहमी म्हणणे, नेहमी असंतुष्ट असणे, सरकारला दोष देणं, परिस्थितीला दोष देणं, नेहमी कुरकुर करणं, ह्याने देखील आपण आपल्या समृद्धीला किंवा आशीर्वादाला अडखळण ठरत असतो. या उलट आपण म्हटलं आहे, आपण असं म्हटलं पाहिजे की परमेश्वराने, प्रभू येशूने मला दारिद्र्याच्या शापातून मुक्त केलेला आहे, म्हणून मी समृद्ध होईल. परिस्थिती कशी असले, माझा पगार किती असला, माझा इन्कम किती असला तरी देवाची इच्छा आहे मी समृद्ध व्हावं, आणि तो मला समृद्ध करीत आहे, मी समृद्ध होईन. हे विश्वासाचे शब्द बोलल्याने ते घडून येईल. फक्त देण्याने, प्रार्थना केल्याने नाही. बघा, समृद्धीच्या आशीर्वादात चालण्यासाठी इतरही बऱ्याचशा गोष्टी आहेत. आपल्याला समजणं की ती देवाची इच्छा आहे, प्रभू येशूने त्याच्यासाठी काय केलेलं आहे, ही गोष्ट समजणं. तिसरी गोष्ट आपण काही राखून मागं न ठेवणं, विनाकारण काटकसर न फाजील काटकसर न करणं. आणि चौथी गोष्ट ही की कुरकुर न करणं. कारण कुरकुर केल्याने
काय परिणाम झाले हे आपल्याला जुन्या कराचे इस्रायलाचं उदाहरण आहे की देवाने एवढे अनुभव देऊन देखील ज्यावेळेस प्रॉब्लेम आले त्यावेळेस ते कुरकुर करत होते. पाणी नाही म्हणून कुरकुर केली, खायला नाही रोज रोज मानना म्हणून कुरकुर केली. जर कुरकुर करण्याचा तुमचा स्वभाव असेल, क्षुल्लक गोष्टी जर तुम्ही कुरकुर करत असाल तर ती गोष्ट तुमच्या आशीर्वादाला अडखळण ठरेल. आता शेवटी यशायाच्या पुस्तकाचा पहिला अध्याय, यशाया 1 आणि याचं 19 वचन. यशाया 1 आणि वचन 19. या ठिकाणी परमेश्वर म्हणतो, तुम्ही माझे ऐकायला मान्य व्हाल तर भूमीचे उत्तम फळ खाल. भूमीचे उत्तम फळ खाणं म्हणजे समृद्ध होणं. थोडक्यात दुसऱ्या शब्दात म्हणजे तुम्हाला जर तुमच्या भूमी तुमच्या देशात समृद्ध व्हायचं असेल तर तुम्ही माझं ऐकलं पाहिजे, हे देव म्हणतो. म्हणजे समृद्धी हे देवाचं ऐकल्यावर अवलंबून आहे का? हो. तो म्हणतो तुम्ही माझे ऐकायला मान्य व्हाल. ऐकाल नाही तर ऐकायला मान्य व्हाल. कारण बरेच लोक आज ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीत. ते स्वतःच्या विचाराने, स्वतःच्या डोक्याने किंवा इतरांच्या डोक्याने, विचाराने, तज्ज्ञांच्या मताने चालत आहे. म्हणून मानसिकता जेव्हा मनाची तयारी होती की आता देव काय म्हणतो ते मी ऐकेल, स्तोत्रकर्ता म्हणतो परमेश्वर काय, देव काय बोलेल ते मी ऐकून घेईन, कारण तो आपल्या भक्तांशी क्षेमकुशलाचे भाषण करील. मात्र त्यांनी मूर्खपणाकडे पुन्हा वळू नये. तर जसं स्तोत्रकर्ता म्हटला की मी परमेश्वर काय म्हणतो ते ऐकून घेईन, जेव्हा तुम्ही ऐकायला तयार व्हाल, देवाचं वचन वाचायला तयार व्हाल, समजून घ्यायला तयार व्हाल, त्यावेळेस तो म्हणतो की तुम्ही भूमीचं उत्तम फळ खाल किंवा तुम्ही समृद्ध व्हाल. आणि ही शेवटची गोष्ट, 5वी गोष्ट, की आपण देवाचं ऐकायला मान्य व्हायला पाहिजे. कारण जेव्हा तयार झालो तरच आपण ऐकू. मनाची तयारी नसेल, इंटरेस्ट नसेल, इच्छा नसेल तर आपण ऐकणार नाही. आपण जरी चर्चला गेलो, शास्त्र वाचलं तरी आपण जायचं म्हणून जाऊ, ऐकायचं म्हणून ऐकू, पण मनापासून ऐकणार नाही. मनात आपले विचार असतील की कसं होईल, काय करायचं, कसा तो प्रॉब्लेम सोडवायचा, कशी ती अडचण दूर करायची. पण परमेश्वर म्हणतो की जर तुम्ही माझे ऐकायला मान्य व्हाल तर तुम्ही भूमीचे उत्तम फळ खाल. म्हणून हे देखील एक महत्त्वाचं सत्य आहे आत्मिक समृद्धीसाठी, आर्थिक समृद्धीसाठी, की आपण देवाचं ऐकायला मान्य झालं पाहिजे आणि त्याचं ऐकलं पाहिजे. आणि देवाचं वचन ही त्याची वाणी आहे. आणि ज्यावेळेस आपण त्याची वाणी, त्याचं वचन वाचतो, ऐकतो, अभ्यास करतो, त्यावेळेस आपल्याला त्याची इच्छा समजते. आणि ज्यावेळेस आपण ते स्वीकारतो, मान्य होतो. समजणं हा एक भाग आणि स्वीकारणं हा दुसरा भाग. बऱ्याच जणांना माहीत आहे की प्रभू येशू ख्रिस्त हाच तारणार आहे, पण त्यांनी स्वीकारलेलं नाही आहे. बऱ्याच जणांना माहीत आहे की तो मुक्त करणार, पापांची क्षमा आहे करणार आहे, बरं करणार आहे, पण त्यांची इच्छा नाही आहे किंवा ते मान्य नाही आहे त्यांना. म्हणून परमेश्वर म्हणतो की जेव्हा तुम्ही ऐकायला मान्य व्हाल तेव्हा तुम्ही समृद्ध व्हाल. परमेश्वर हे वचन आशीर्वादित करो. पुढील भागात आपण ह्या संदेश मालिकेतला, सिरीजमधला शेवटचा भाग पाहू, गुंतवणूक आणि परतफेड. हे आपण पुढच्या संदेशात पाहू. परमेश्वर हे वचन आशीर्वादित करो.